जी वाघ यांच्या 107व्या जयंती उत्सवानिमित्त आपण आज सर्व समाजबांधव, गावातील मंडळी, आमच्या शाळेतील शिक्षक मॅडम सर्वजण इथं हजर राहिले. तसेच आणि सन्माननीय व्यासपीठ काकांनी आणि माझ्या अगोदरच्या सर्व समाजबांधवांनी आपल्या गावातील जी शान आहे हुतात्मा सांडू सखाराम वाघ यांचं काय बलिदान आहे आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलेले हे सर्वांना तर माहीतच आहे. आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही हुतात्म्यांची जी पुण्यतिथी आहे ती आम्ही दरवर्षी साजरी करत होतो. परंतु एक 8-10 दिवसापूर्वी काही समाजबांधवांनी आम्ही एकत्र बसलो आणि योगायोग असा झाला की काका ही पहिलेच जन्मोत्सव आज आम्ही साजरा करण्याला सुरुवात केलेली आहे. आणि येणाऱ्या पुढच्या कार्यकाळात काकांनी सांगितल्याप्रमाणे सरपंच कोणीही असो, परंतु जन्मोत्सव हा ग्रामपंचायतमध्येच साजरा होणार आहे जयंती. आता एवढंही माझ्यासाठी शब्द देतो. मी जास्त काही न सांगता आज जिल्हाभरातून जे समाज बांधव आलेले आहे, मी खरं तर आमच्या गावची शान आणि अभिमान समजेल की एवढा मोठा एक थोर हुतात्मा आमच्या गावातून जन्म घेऊन बलिदान त्यांनी आपल्या मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी केलं. ही एक आमच्या गावाची आणि सर्व जिल्ह्याची एक शान आहे आणि तो अभिमान आपल्याला असायलाच पाहिजेत. मी गावाच्या वतीने आणि समाज बांधवांच्या वतीने जे बाहेरून मंडळी आलेले आहे, समाज बांधव वेळोवेळी कुठलाही कार्यक्रम असला अशाच पद्धतीने तुम्ही या जा. की आज जन्मोत्सव आज आपण छोट्या का पद्धतीने साजरा केला, परंतु एक त्याला सुरुवात समजल्या जाईल. येणारा जो पुढचा जो हुतात्म्यांचं जे आपल्या 108वी जी जन्मोत्सव राहील तो दिव्य भव्य होईल एवढं मी गावाच्या वतीने शब्द देतो. आणि मी सर्वांचे जिल्ह्याभरातून आलेल्या समाज बांधवांचे आणि मान्यवरांचे गावाच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.